इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बेकायदेशीरपणे सिलेंडरमधून गॅस काढून तो ग्राहकांना देणाऱ्या टोळीचा डोंबिवली मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी या व्यवसायात गुंतलेल्या 3 आरोपींना अटक करून 44 सिलेंडर जप्त केले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुजय कदम, पप्पू मिश्रा व उत्तम बनकर यांचा समावेश आहे। मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय कडबाने यांनी सांगितले की भारत गॅस एजन्सीशी संबंधित ही टोळी अनेक दिवसांपासून गॅसचा गैरव्यवहार करत होती। यावेळी तपास शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना एका खबऱ्याकडून एक टोळी गॅसचा गैरव्यवहार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशावरून एपीआय आंधळे यांच्या पथकाने डोंबिवलीच्या विको नाक्याजवळ सापळा रचून सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या टोळीला वाहनासह ताब्यात घेतले आहे। चौकशीत ही टोळी प्रत्येक घरगुती सिलेंडरमधून 2 किलो गॅस काढायची, व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरायची आणि दुकानदारांना पुरवायची असे चौकशीत उघड झाले आहे। पोलिसांनी 35 घरगुती सिलेंडर आणि 9 व्यावसायिक सिलेंडर असे एकूण 44 सिलेंडर आणि 4,67,585 रुपयांचा माल जप्त केलाय। गॅस व्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी नागरिकांना गॅस सिलेंडर खरेदी करताना त्याचे वजन करून घेण्याचे आवाहन केले आहे।